आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ते सिच्युएशन अशी आहे की भीती वाटते. भाऊजी, तुमच्या आईला मनातली गोष्ट बोलायला घाबरताय काय तुम्ही? त्या तुम्हाला समजून घेतील, त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही विश्वासाने जा. मी सांगू? नाही नाही, मीच सांगतो. चल सांगतो. चला. विठुरा, तू पाठीशी राहिलास ना तर सोहम भाऊजींची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. तिलोत्तमा, मला वाटतं आता आपण ऍक्टिव्हली बिझनेस मधलं लक्ष कमी करूया. म्हणजे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या सारंगवरच टाक, बरं होईल. पण तसे मेजर डिसिजन सारंगच घेतो ना. पण तुमचं म्हणणं सुद्धा अगदी बरोबर आहे. करू हळूहळू हे असं सुद्धा करायला लागू आपण. पण आता इमिजिएटली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. काय 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 चाललंय का तुम्हा दोघांचं? हा, बोलणार आहेस का नाही? हल्ली आपल्याशी बोलत नाही हा बाबलू अजिबात. तक्रार करत नाही कोणाची, मस्ती नाही, गोंधळ घालत नाही, एकदम सिरियस असतो. काय प्रॉब्लेम काय? तब्येत बरी नाही? अरे काय मॉमचं तारावर प्रेम आहे. काय? मॉमचं तारावर प्रेम आहे? नाही, आमचं तारावर प्रेम आहे. आमचं नाही, माझं तारावर प्रेम आहे. तुझं तारा वजे आपली तारा. आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि हे तू आम्हाला आत्ता सांगतोयस? हो काय हो, कधीपासून चाललंय सगळं? एक मिनिट थांब जरा, मी भैरवीला सांगते. नाही नाही मॉम, काय? ते ही गोष्ट अजून सांगायची हिंमत नाही झाली ताराची. तिने आधी सांगितलेलं बरं ना. द्या आता. आता तिला सांगू तुम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय? हो नक्की? हो. मग मला भैरवीशी बोलावंच लागेल. आणि डोंट वरी, भैरवी खूप वर्षापासूनची माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मेहेंदळेंचं स्थळ गेलं तिच्याकडे तर ती नकार देणार नाही. मॉम, तू शुअर आहेस ना? या व्हेरी शुअर. कारण मला तुझा चॉईस आवडलाय.